गाईज पुन्हा एकदा आपण आलोय हॉटेल शौर्यवाड्याला, ते पण खेड शिवापूरच्या शाखेत. रिसेंटलीच यांच्या भोसरीच्या शाखेत मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि जी शाखाच भोसरीत आहे त्याच्याकडून अपेक्षाच काय करू शकतो. तसं यांच्या रील्स व्हायरल आहेत, यांची डिफेंडर व्हायरल आहे आणि शेवटी यांच्या कस्टमरच्या रिव्ह्यूज पण व्हायरल झाले. अक्षरशः आमच्या जेवणामध्ये ना माशी निघाली, शेजारच्या जेवणामध्ये मोठाले केस निघाले. आमचा आळणी रस्सा म्हणजे अक्षरशः खराब झालेला तो रस्सा होता, आंबट चिंबट लागायचा. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेन शाखेत गेलो आणि मेन शाखेत गेल्यावर तिकडे आपण ऑर्डर केलं तर एक शेवगा हांडी आणि एक चिकन रान. तर बऱ्याच लोकांना हर्ट झालं कारण मी नॉनव्हेज खाल्लं, तर आज मी परत एकदा नॉनव्हेजच खाणार आहे. सॉरी. बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट येत होत्या, गिळगिळीत मिळमिळीत आंबाट चिंबाट कसलं पण लागतंय, तर तेच बघायला आलो. आणि मागच्या वेळेस मला नाना भेटलेलं, त्यामुळे लोकांना वाटलं की आईला काय पेड व्हिडिओ काय पैसे विषय घेतलं काय, पण बघा मी परवडणारा विषय नाही, त्याच्यामुळे पैशाचा काय विषय येत नाही. तर आज आपण जाऊया, टेस्ट करूया जेवण कसं आहे, किती टाइम लागतोय की सगळं मी तुम्हाला सांगणार. गर्दीचा सीन चेक करा, एवढ्या सगळ्या गाड्या लागल्या त्या पूर्ण, तरी पण हे काहीच नाही असं हे म्हणतात आहे. तुम्ही काय खाल्लंय का नाही? खाल्लं काय खाल्लंय? काय बेस्ट काय? सुबह सुबह 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन कर. तर इथं बैल तर नाही, पण इथं एक बाबा बसलं ते, हे बघा. काय बघताय बाबा, गिरायकाची वाट बघताय काय? उन्हात आणाचं कोण आलं नाही, पण हे इथं वाट बघतात आहे. आणि इकडं आज्या इथं ह्या भाकरी थापतात आहे हे तव्यात, एकदम चुलीवरच्या भाकरी चालू आहे इथं. बाबाची काठी पण बघा कशी आहे, अरे निघती ही. आप उसके खिलाफ जाने की जरूरत मत करना साहब. थांबा, यांची काठी माघारी ठेवा. इकडं गाडी आहे बारक्या पोरांना खेळायसाठी. जर कोणाची बारकी पोरं असतील, जे की माझी नाही ती कारण माझं लग्न नाही झालं, पण बारक्या पोरांना खेळायला इलेक्ट्रिक गाडी आहे. तिकडे एक गाडी आहे, हा दिवा कंदील म्हणते त्याला, पण हा लाईटवरचा आहे. ह्याच्यात रॉकेल बिकेल टाकला तर रॉकेल बंद झाले त्याच्यामुळं नाही. आणि ह्या मागं कॅमेरा आहे, नाही साऊंड आहे. इथनं मला वाटतंय जर गर्दी झाली तर ते बोलत असतील. आणि इकडं कॅमेरा आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. ह्या कॅमेऱ्यातनं नाना नंतर बघतं की कोण हसत जेवत होतं, कोण लय मजा घेत जेवत होतं, आणि मग त्याच्या रील टाकून ती व्हायरल करतं. त्यामुळं क्रिटिसाईज करताना विचार करून क्रिटिसाईज करा. आतमध्ये एंट्री मारूया, लेट्स गो. तर प्रत्येक वेळेस कसं मी एकटा येतो, यावेळेस मी सिक्युरिटी आणली माझ्याबरोबर. आपल्याला कोणी इथं प्रॉब्लेम नाही क्रिएट केला पाहिजे, आपली पण सिक्युरिटी आहे ना. आपण काय साधा माणूस आहे का, लय मोठा माणूस आहे. 1,50,000 सबस्क्रायबर यूट्यूबवर. गायज सिक्युरिटी वगैरे काय नाही. मागच्या व्हिडिओमध्ये जो आपल्या डिडोला रोस्ट केलं त्या व्हिडिओमध्ये जो रॅप टाकलेला पाठीमागं, त्या रॅपमध्ये याच्याबरोबर कोलॅबरेशन केलं तर RX रॉन, नुसता फुगिरी बोलला शेवटी बोलला. हो, त्याच्याशिवाय होत नाही ना आपलं काम. रोस्टर पण वाटलं पाहिजे ना, नाही तर मग कॅरेक्टरमध्ये सूट झाला एकदम. कॅरेक्टरमधनं बाहेरच निघायला तयार नाही भाऊ आपला. पांढरा शर्ट घालायचं होतं, पण आता जाऊ द्या, काळा शर्ट आहे तर कॅरेक्टरमध्येच आहे. तर इकडं बघा, हे पूर्ण गर्दी आहे. आम्हाला 3:30 वाजल्यात इथे येऊन. आम्ही 3 वाजता आलोय आणि एवढा वेळ झाला आता वेटिंग करतोय, पण आतमध्ये गर्दी पण तेवढीच आहे. त्यामुळे वेटिंगसाठी तर कोणाला काय बोलू शकत नाही. आता जेवायचं पण आम्हाला काय म्हणल्यावर काय करणार. पण एकदा का टेबल भेटला की तिथनं ऑर्डर दिल्यापासून ऑर्डर येईपर्यंत किती तास वेळ लागतो ते तुम्हाला सांगणार आहे. टेबल भेटू द्या मला, मग तुम्हाला सांगतो. ह्या खुर्चीवर का बसलोय ते तुम्ही विचारू नका. झुरळ शोधूया आपण हॉटेलमध्ये. या तुम्हाला झुरळ दाखवतो काय. हॉटेल शौर्यवाडा इथे सेलिब्रिटीने भेट दिली, त्यांची काही छायाचित्र. तर माझं पण आहे ते एक छायाचित्र. इथं जी टोपी लावली आहे ना ह्या मेनू कार्डमध्ये, ते टोपी लावलेलं आहे त्यांचं शेफ स्पेशल, आणि त्याच्यात आहे शेवगा हांडी, शेवगा फ्राय. तर हे 2 आम्ही घेणार आहे. तर ही सगळी बसायची अशी सिस्टीम आहे पूर्ण एकदम रॉयल कारभार आहे. तर करूया ऑर्डर आता आणि बघूया किती वेळात आपली ऑर्डर येते. 10 मिनिट झाले तर बसून, अजूनपर्यंत माझी ऑर्डर घ्यायला कोण आलं नाही. तर ही कसं आहे ना, ॲज अ गेस्ट आलो ना मी, VIP नो VIP ट्रीटमेंट. पण कोणीतरी माझी ऑर्डर घ्या प्लीज, मला लय भूक लागली ऑलरेडी. आता बाकी 3:30 दादा ऑर्डर आहे ना, 5 वाजता गाडी बसत पूर्ण ऑर्डर दिली आणि ह्याला आता बाजरीची भाकरी खायची. हे आला आमचा यहाँ पे मसाला पापड. तर मित्रांनो हा आहे मसाला पापड आणि याच्यामध्ये मी शोधतोय कुठं कॉकरोच आणि केस सापडतोय का मला.
मला वाटतं त्यांचा शेप वगैरे बायका वगैरे सगळ्या टाकल्या आहेत आतमध्ये, त्याच्यामुळे ह्याच्यात केस वगैरे तर काय सापडलं नाही आतमध्ये. पण कॉक्रोच पण बघू द्या. नाही काहीच नाही, केस पण नाही ते आणि कॉक्रोच पण नाही, त्यामुळे आता मी खाऊ शकतो. आणि आंबट लागते का बघतो. तर मी टोमॅटो ट्राय केला आणि बिलीव्ह मी गाईज यांचा टोमॅटो सुद्धा आंबट नाही लागत आहे, कांदा पण आंबट नाही लागत, कायच आंबट शिंबट नाही, गिळगिळत नाही, एकदम क्रिस्पी असा पापड आहे. तुपात तळलेला पापड चकण्यासाठी अतिशय योग्य चॉईस आहे. जर तुम्ही चकना प्रेमी असाल तर हे घेऊ शकता. माझ्याबरोबर एवढं चांगलं का होतं मला पण माहीत नाही, पण लगेच ऑर्डर आली आमची. मला काय अर्धा तास बसायला लागलं नाही. तुम्ही टाईम पण बघू शकता, 5-10 मिनिट झाल्यात पण आली. मे बी आम्ही दिलेली ऑर्डर एकदम अशी कॉमन होती, त्यांची स्पेशल म्हणून लवकर आली, पण आली. पापड ठीक होता, ओके, काय प्रॉब्लेम नाही पापडमध्ये. ह्याला विचारू आपण. नाही तसं भारीच होतं, रेट करण्यासारखं काय नाही, मी कोणाला रेट नाही करत, पण भारी होता पापड, आवडला मला. तो रेट नाही करत, तो रेट विचारतो. मी लास्ट टाइम हे सगळं जेवण जेवलोय, त्यामुळे मी जर परत रिव्ह्यू केलं चांगला आहे का खराब आहे तर तुम्हाला खरं वाटणार नाही. तर माझ्याबरोबर नवीन मेंबर आहे, तर ह्यानं टेस्ट केलं, ह्याला विचारू. खा दे, खोटं नाही वाटलं पाहिजे लोकांना, खाऊन घे. खरं बोल, हा खरंच बोलायचं. पहिली गोष्ट मला शेवगा आवडत नाही, दुसरी गोष्ट मी आता खाल्लंय म्हणजे तसं ओके वाटलंय, मला नाही माहिती कसं लागतं ती. 10 ऑन किती? 2. 10 ऑन 2 दिलं आहे ना रेटिंग. एवढं खराब आहे, मला आवडलंच नाही. ठीक आहे बघा, हे असं आहे, ह्याला आवडलं नाही म्हणजे सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. पण प्रत्येकाचा विजन आहे, प्रत्येकाचा व्ह्यू आहे. मला नाही आवडलं, तुला आवडू शकतं. मी मेन शाखेतली केली तिथं मला चांगली लागलेली. मे बी हे थोडंसं वेगळं लागेल, पण जसं मला सांगितलेलं की आम्ही SOP वगैरे बनवून ठेवतो आणि आमची सगळीकडची टेस्ट सेमच असते. ही शेवग्याची भाजी, ह्याच्यावर भरोसा करू नका अजिबात सुद्धा. आता चांगलं लागतंय मला. दोन घास खाल्ल्यानंतर चांगलं लागायला लागलं त्याला. खरं चांगलं लागतंय का टेस्ट? लागतंय आता चांगलं. आता किती? 10 ऑन किती? 6-7. 2 वरून 6 पर्यंत रेटिंग वाढली, 4ची रेटिंग वाढली 2 घासात. मी अजून एक ट्राय करतो घास. 10 ऑन 8. फ्राय शेवगा आल्यानंतर अजून थोडीशी रेटिंग वाढू शकते, पण आत्तापुरतं तर एवढंच आहे, बेस्ट आहे. त्या शेवगावाल्याला विचारूया आपण त्याची भाकरी आल्यावर. तर अगोदर भाजी आली शेवगा हंडी, त्यानंतर 15-20 मिनिटं ना, अर्धा तास झाला असेल नाही का, अर्धा तासानी भाकरी आली. आत्ताशी भाकरी आली, तोपर्यंत आमची भाजी झाली थंड. तो ऑर्डर हे चेंज केली ते पण सांग की. हा, ऑर्डर चेंज केली ती मी अगोदर यांनी सगळ्यांनी रोटी सांगितली होती. पहिल्यांदा भाकरी आली तर ट्राय करू. वेट केला, मला अगोदर शेवगा आवडतो मेन म्हणजे, आणि भाकरीसोबत खायला आवडतो. एकदम क्वालिटी आहे शेवगा हंडी, लय आवडली मला. विषय तोंडावर सरळ खोटं दिसतंय. नाही खोटाचा संबंध येत नाही भावा. मला आवडलं की आवडलं, मी खाण्यात ही करत नाही, आवडलं की आवडलं. आणि ह्यांनी मटण रान घेतली पण ह्यांना पण काय आवडली नाही, त्यांचा आपण बाहेर गेल्यावर रिव्ह्यू घेऊया. वेटिंग असते असे 50-100. अरे ते बिर्याणीच आहे ना. तर आज काय होतं स्पेशल? शेवगा हंडी, शेवगा फ्राय, बाजरीची भाकरी आणि हा आळणी राईस आणि हा जिरा राईस. एवढ्या सगळ्या चुलट्या मी केलत्या. खरं सांगायचा मुद्दा असा आहे की वाघ कधी चारा खात नाही आणि दात घासून शिकारीला जात नाही. येळला की वनवासाला सीताफळ या योजनेअंतर्गत मी आज शेवगा अंडी खाल्ली, व्हेज खाल्लं. किळकिळीत वाटलं मला ते, पण टेस्ट चांगली होती. हे शेवटी मग आळणी राईस घेतला, तो पण चांगला होता, मला आवडला. ओव्हरऑल सगळ्या जेवणाची तुम्हाला जर मी आता हे बघाय सगळं दिसतं, ह्याचं जर मी रिव्ह्यू द्यायचा म्हणला तर याला मी देतोय 10 पैकी 9 मार्क. रोहितनं ऑर्डर चेंज केल्यामुळे त्याला भाकरी थोडीशी अर्धा तास लेट आली, पण ठीक आहे, जशी ज्याची करणी तशी त्याची भरणी. 10 पैकी 5. फक्त आळणी भाताला 10 पैकी 10. खायला नावं ठेवत नाही ते रॉन, तुला माहिती आहे का? मी नावं नाही ठेवली, चांगलं बोललोय, 5 मार्क दिलं. 5 मार्क दिले ते रॉनने. आणि आता फायनली ज्याच्यासाठी हे सगळं आम्ही अट्टहास केलता त्याच्या रिव्ह्यू बघू, त्याचा आत्मा थंड झाला का नाही बघूया. पहिल्यांदा लेमन सूप सगळ्यात जास्त आवडले. ही सध्या लेमन सूप आहे, म्हणजे गरम पाणी आणि त्यात लेमन दिलं त्याच्याने पोट कमी होतं. आता थोड्या वेळाने ते पिणार आहे. हे बघू शकता तुम्ही, म्हणजे आता याच्यावर तुम्हाला कळलं असेल माझ्या आवडीचा अगोदर शेवगा असल्यामुळं लय बेकार खाल्लाय भावांनो, आणि एकदम 10 पैकी 10, 100%. आणि त्यात बाजरीची भाकरी असल्यामुळे काला करून राडा केलाय सगळा. तुम्ही शेवगा बघताय, दोन आम्ही शेवगा हंडी मागवल्या होत्या,
तर 2 इथले सगळे शेवगा मी एकट्यानेच खाल्ल्यात. सगळ्यात जास्त चुईट ह्यानं केलंय. तेच म्हणतोय मी. वेटर होता तो बघत बसला माझ्या तोंडाकडे, त्याला म्हणलं असं बघू नको, मला अनकम्फर्टेबल फील होतं, माझ्याकडे असं खवाट नजरेनं बघू नको, मी काय पोरगी बिरगी आहे का. इथं जेवण करायच्या सूचना येत्या की माणसानं जेवायचं कसं येते. हॉटेलमध्ये तुम्ही तुमच्या मनानं कसं पण खाचाल आणि परत म्हणताल की मला आवडलं नाही, मला टेस्ट लागली नाही. बघा, भाकरी चुरूनच खायचे आधी सांगतो. ताटाला वटकण लावायला विसरू नका. वटकण म्हणजे असतं की तुम्हाला नसेल माहिती तर बघा इंटरनेटवर, मी नाही सांगत. रस्सा प्यायचाच, रस्सा चाटायचा नाही, कुत्र्यासारखा प्यायचा. शेवटी डेकर द्यायला विसरू नका. हे शेवटी लिंबू पाणी आलं, लिंबू सरबत. तर हे जर लिंबू सरबत ह्याच्यात हात मी धुतला आणि हे नंतर जर मी ह्या आळणी भातमध्ये टाकला असं प्रॉपर मिक्स केलं तर ह्याला आपण आळणी सूप म्हणू शकतोय का. हा मला हॉटेल शौर्यवाड्याच्या मालकाला प्रश्न विचारायचा आहे, तर मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की हा आळणी सूप होऊ शकतो का. खराब हो जाएगा, मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. तर एखाद्याचा जर किडा उठला कमेंट सेक्शनमध्ये प्रमोशन केलं तर तुमची ही सुरळी करून 100-200 कमेंट करून टाका खाली कमेंटमध्ये. हे बिल पे व्हाय की नाही व्हाय. झालं की सर. हो झालं ना. आता जर कोण कमेंटमध्ये तुम्ही परत आपल्याकडे तुम्ही लय भारी ॲक्टिंग करता बरं का. पण असंच बोलता का तुम्ही नेहमी आपलं कस्टमर बरोबर असं. तोच काम आहे रेग्युलरचं सर. कॅमेरा जास्त बोलता तुम्ही तर. कॅमेरा सोबत काही नाही सर, आपलं रेग्युलरचं तसंच असतं सर. आम्ही काय दिवसभर काम करावं लागते आपल्याला, कस्टमर सॅटिस्फॅक्शन नसलं तरी आम्ही ते तर आहे. ऑफर बिफर लावता का नाही काय करतो. ऑफर पण असतं काय. आम्ही रील्स तर आहे, आम्हाला तुम्ही कन्सेशन शौर्यवाड्यामध्ये पण रील स्टारला जेवण माफ झालं पाहिजे काहीतरी असं नियम. सर तो तुमच्याकडे ना नाही सांगितलं ना नाही सर येतं का नाही इकडे. येते की सर आपल्याकडे. येतं का. डिपेंडर आणत असेल. डिपेंडरमध्ये बसला का नाही तुम्ही. बसले की सर. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या. नुसती चावी अल्ट्रा प्रो मॅक्स आहे, काय विषय नाही. बाहेर भेटा बाहेर गायज. मी ह्याला 370 रुपयाचा शेवगा, 370 रुपयाची शेवगा फ्राय, तर ह्याच्या मी पूर्ण 370 रुपये खर्च केले. आता ह्याचा मी 370 रुपये एवढा फायदा घेणार आहे. चल 1 वर्षापासून स्ट्रीमिंग करतो याला, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर बघितलं असेल बऱ्याच वेळा. आणि आम्ही मागं 24 तासाच्या स्ट्रीमिंगचं चॅलेंज पण केलेलं. तर ह्याचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे. आणि लास्ट व्हिडिओ बनवता हा म्हणला की मला ते शेवगा हंडी खायचे, तर जे खायचं होती इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि बाकीचं एवढ्या दिवसाचं जे ड्रीम होतं ते कंप्लीट झालं, त्यामुळे माझ्यातर्फे त्याच्यासाठी ट्रीट होतं. शेवगा अंडी आहे ना. शेवगा अंडी म्हणलो, ठीक आहे. शेवगा हंडीच होती ती. अंडी का हंडी. हांडी हा तेच हंडीच म्हणतोय. तर मस्त होतं जेवण. अंडी म्हणून धर्मभ्रष्ट होईल. मी एकतर प्युअर व्हेज आहे आणि हंडी टॉपची एकदम भारी होती. तर भावाचा चॅनल आहे तर सोलो रोहित 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 इज लाईव्ह सॉरी काय माझं स्ट्रीमिंग चॅनल रोहित इज लाईव्ह आहे. ROHITISLIV. ठीक आहे चला बस झालं एवढं प्रमोशन लय झालं. पैसे दे. एक शेवट एक बोलू का. चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका. मेन म्हणजे ठीक आहे ना. एखाद्याची डिपेंडर बघून डांग जाळून घ्यायची काही गरज नाही. आयुष्यात आपल्या पण कधी ना कधी एखादी. थांबा 1 मिनिट मी एक बोलतो. म्हणजे मी पण व्हिडिओ वगैरे बघितले पण त्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला बोलतो. मी पण try केली, मला करायची होती. आपण मला त्या अगोदर व्हिडिओ बनवली त्याच्यात मला शेवगा अंडी करायची आणि त्याच्यानंतर आता मला घेऊन आला सगळ्यांना आमच्या दोघी तिघे. तर आम्ही ट्राय केली आणि एवढी भारी लागली शेवगा अंडी. म्हणजे मी शेवगा अंडी आणि भाजी तुम्ही बघितलं तर एवढी भारी लागली, एवढी भारी, एवढी चुम्मे सांगायचा उद्देश एवढाच आहे बरं का. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हा आणि दांडे नाही ना. आणि ते म्हणतो ना आपण पैसे दिले ते म्हणल्यावर ना आम्हाला 100% बरोबर असलंच पाहिजे. आता तर तुम्ही बाईकवर पण लय इन्व्हेस्ट करता पण मीठ कमी पडल्यावर काय करता. आता काय बोलू मी तुमच्या बाईक लग्नात मेकअप करताच की. लग्नाचा मेकअपचा काय संबंध होतो. तुम्हाला गेमिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर जाऊन त्याला सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईब करा भाई. रॉड फॉर शोअर चॅनलचं नाव आहे. व्हिडिओ मध्ये तुमचं भलं होईल. ह्याचा आशीर्वाद लागतो बरं का. मी आधी सांगतो जीभ काळी मी बी काळा. यार तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस